नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मॅथ्स या विषयाचा तास घेणार आहोत, सेमीच्या मुलांचा. सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. यापूर्वीच आपण मराठी मिडियमच्या मुलांसाठी गणिताचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तोही आपल्याला हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आजच्या तासाला आपण इयत्ता 8वीची पायाभूत चाचणीची सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही चाचणी आपली जुलै महिन्यामध्ये घेतली जाणार आहे आणि त्यासाठी ही क्वेश्चन पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. आपल्या वहीत ती गणितं सोडवा, म्हणजे आपला व्यवस्थित सराव होईल आणि असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला नक्कीच येणार आहेत. त्यानंतर वर्षभर होणाऱ्या इयत्ता 8वीच्या गणित विषयाच्या किंवा इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इयत्ता 8वीची प्लेलिस्ट अवश्य पहा. स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स बेसलाईन टेस्ट सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी आहे. इयत्ता 8वी इंग्रजी माध्यम गणित. यापूर्वीच आपण मराठी माध्यमची गणिताची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. एकूण 60 गुणांचा आपला हा पेपर आहे. त्यात 10 गुण हे तोंडी कामासाठी आहेत आणि 50 गुण हे लेखी कामासाठी. 10 गुणांसाठी आपलं प्रॅक्टिकल आणि ओरल एक्झाम होणार आहे. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या बघा. त्यानंतर खाली प्रश्न दिले आहेत 10 गुणांसाठी प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा. असेच प्रश्न आपल्याला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारले जातील. त्यानंतर लेखी विभाग, काही महत्त्वपूर्ण सूचना. 50 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. त्यातला क्वेश्चन 3 बघा. 8 गुणांसाठी 1 गुणांसाठी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. संख्या अक्षरात लिहिलेली आहे, ते आपल्याला अंकात लिहायला लावलेली ए मध्ये. त्यानंतर बी मध्ये अंकात संख्या दिलेली आहे, ती आपल्याला अक्षरात लिहायची. अतिशय सोपे प्रश्न आहेत. त्यानंतर एक संख्या दिलेली आहे, त्याची आपल्याला किंमत लिहायची फोड करून. त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर आधारित 4 उदाहरणं तुम्हाला दिली जातील. ते अशा पद्धतीने सोडवायची आहेत. ही उदाहरणं आपल्या वहीत सोडवण्याचा सराव करा. क्वेश्चन 4 काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ती सोडवायची. रिकाम्या चौकटीत अचूक संख्या टाकायची. आधी उदाहरण नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. आणि मग ते याप्रमाणे सोडवायचं आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण. क्वेश्चन 5
2-2 गुणांसाठी 4 उदाहरणं दिलेली आहेत. बघा ते या पद्धतीने सोडवायची आहेत. क्वेश्चन 6. अचूक पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर कोण काढायचं आहे. बघा या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे. क्वेश्चन 7. 6 गुणांसाठी आणि 2 उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला. बघा ती दोन्ही उदाहरणं. अशा प्रकारे सोडवायची. प्रश्न 8वा सोपा आहे. ॲव्हरेज सेविंग आपल्याला काढायची आहे 7 गुणांसाठी. महिलेने केलेली जी काही बचत असेल त्याची टोटल करायची आहे प्रत्येक महिन्याची आणि सरासरी बचत आपल्याला दाखवायची. ती आहे 710 रुपये. बी भागामध्ये पण सरासरी मतदान आपल्याला काढायचं आहे. अकोला जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे आणि तालुका वाईज झालेलं मतदान दिलेलं आहे त्या ठिकाणी आणि त्याची सरासरी आहे 62%. अकोला जिल्ह्याचं मतदान 62% झालं. मग सर्वांची बेरीज करायची आहे आणि त्याला 7ने भागायचे. 7 तालुके आहेत म्हणून. सी भागामध्ये आपल्याला वारंवारिता काढायची आहे. बघा मुलांचं वजन दिलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने चार्टमध्ये भरायचे. 27 किलो वजन असलेला एक विद्यार्थी आहे, 28 किलो असलेले 4 आहेत आणि मग ह्या सर्वांची बेरीज करायची आणि ती येते वारंवारिता. ती आहे 20. त्यानंतर 9वा प्रश्न. आकृती दिली आहे आपल्याला आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेत. अतिशय सोपे प्रश्न आहेत. त्याच ठिकाणी उत्तर आहे त्याचं. फक्त निरीक्षण करा आणि उत्तर लिहा. त्यानंतर 10वा प्रश्न 8 मार्कांसाठी. चुकी बरोबर ते लिहायचे. त्यानंतर बी भागामध्ये दिलेलं उदाहरण सोडवायचे. 4 गुणांचं उदाहरण आहे ते. किती खर्च येईल टाईल्स बसवण्यासाठी एका धावदाला ते आपल्याला शोधून काढायचे याप्रमाणे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 8वीची मॅथमॅटिकची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. आणि 8वीच्या इतर प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली
इयत्ता 8वीची प्लेलिस्ट अवश्य पहा.